श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते हे सर्वांनाच माहीत आहे, कारण देवी लक्ष्मी ही सागर मंथनातून त्या कोजागिरी पौर्णिमेला प्रकट झाली होती. त्यामुळे या दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते आणि कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा जन्मोत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर या दिवशी माता लक्ष्मी ही भूतलावरती येत असते आणि रात्री 12च्या नंतर जे कोणी जागा आहे किंवा त्यांची सेवा करत आहे तर त्यांच्या घरावरती ती धनवर्षाव करत असते. कोजागिरी पौर्णिमा इतर पौर्णिमेपेक्षा खूप महत्त्वाची मानली जाते. या पौर्णिमेला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर पहा, आपल्याला रात्री 12च्या नंतर 12:39पर्यंत माता लक्ष्मी, त्याचबरोबर इंद्रदेव, चंद्रदेव, त्याचबरोबर कुबेरदेव, विष्णू भगवान यांची पूजा करायची असते आणि ह्यांची पूजा केल्याच्या नंतर आपल्याला काही सेवा देखील करायच्या असतात आणि देवी मातेला आपल्याला जो काही आपण बासुंदीचा नैवेद्य आहे तर तो दाखवायचा असतो. परंतु ह्यावेळेस जो काही ह्या वेळेसची जी पौर्णिमा आहे तर यावेळेस आलेलं आहे चंद्रग्रहण. त्यामुळे ह्या वर्षी आपल्याला नैवेद्य देवीला दाखवता येणार नाही, कारण ज्या चंद्रप्रकाशामध्ये आपण हे दूध आटवतो, बासुंदी तयार करतो, त्या चंद्रालाच ग्रहण लागलेलं आहे. त्यामुळे अशा ग्रहणातला प्रसाद आपण देवीला दाखवत नाही. मग आपण काय करायचं, तर मग आपण हा प्रसाद लवकरच बनवून ठेवायचा आणि त्यानंतर थोडासा प्रसाद आपण एक पळी प्रसाद सर्वांनी खायचा आहे. परंतु हा प्रसाद आपल्याला वेद लागण्या अगोदरच तयार करायचा आहे आणि तो देवीला दाखवायचा आहे. या सर्वांची अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि यांची पूजा, उपाय, सेवा आपण जर घरामध्ये केली तर आपल्या घरामध्ये जी काही 7 जन्मांची दरिद्री आहे ती नष्ट होऊन जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरावरती धनाचा वर्षाव करते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही दोष असतील, अडचणी असतील त्या सर्व दूर करते. त्यासाठीच आपल्याला असे हे काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत. तर बघा, आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर अशी एक वस्तू फेकायची आहे, ज्यामुळे आपल्या घरात जे काही दोष असतील, अडचणी असतील, बाधा असतील, आजारपण असेल, संकट असेल ते सर्व दूर होईल आणि घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर कोजागिरी पौर्णिमेचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबद्दलची जे काही माहिती आहे, कोणती वस्तू आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहे, हे सर्व मी डिटेल्समध्ये व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, तुम्ही म्हणता ताई उपाय करायला, सेवा करायला ग्रहणामध्ये चालते का? तर बघा, उपाय आणि सेवा करायला खूप महत्त्व आहे ग्रहणामध्ये. आपण जेवढे सेवा उपाय ग्रहणामध्ये करू त्याचं जास्त महत्त्व आपल्याला, जास्त त्याचं फळ प्राप्त होत असतं. तर आता बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर आपल्याला थोडी घ्यायची आहे पिवळी मोहरी. तर चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुमच्या घरामध्ये जी काळी मोहरी यूज करता तुम्ही ती घेतली तरी चालेल. आणि त्याचबरोबर 2 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत. लवंग आपल्याला माहीतच आहे, तुटल्या फुटल्याला चालत नाही. व्यवस्थितच लवंग आपल्याला घ्यायचे आहेत. त्याला पुढे फूल असणाऱ्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत आणि 2 वेलची आपल्याला घ्यायच्या आहेत. वेलची देखील आपल्याला व्यवस्थितच घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे खडे मीठ. आणि बघा, हे खडे मीठ जे आहे ना, त्याला पौर्णिमेच्या दिवशी खूप विशेष महत्त्व दिलं जातं. मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर पाहाल, जसं लवंग प्रिय आहे, वेलची प्रिय आहे, तसं हे खडे मीठ देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि माता लक्ष्मीला मीठ हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. पहा, मीठसुद्धा समुद्रातूनच तयार होत असतं. त्यामुळे पहा, माता लक्ष्मीला हे खूप प्रिय आहे. त्यामुळे खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे. चिमूटभर घ्या आणि त्याचबरोबर ज्या आपण वस्तू सांगितलेल्या आहेत, 2 वेलची, 2 लवंग आणि पिवळी मोहरी, ती पण चिमूटभर घ्या. आता ह्या सर्व वस्तू आपण घेतल्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तू आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींवरून उतरवून घ्यायच्या आहेत. 7 वेळा आपल्याला ह्या सर्व वस्तू प्रत्येकावरून उतरवायच्या आहेत.
तर बघा, दोष हे फक्त घरालाच लागत नाही, तर माणसांना देखील लागतात, घरातल्या मुलांना देखील लागतात. त्यामुळे त्यांच्यावरून सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला उतरवून घ्यायच्या आहेत. आणि हे दोष जर मुलांना लागले तर मुलं खूप चिडचिड करतात आणि त्यांची कोणतीही प्रगती होत नाही, त्यांची प्रगती थांबते. त्याचबरोबर माणसांना लागले तर माणसांचे स्वभाव चेंज होतात. आणि तर पहा, आज पौर्णिमा देखील आहे आणि त्याचबरोबर शनिवार आहे. आणि शनिवारच्या दिवशी जर आपण असे काही उपाय केले तर याचं आपल्याला फळ हे नक्कीच प्राप्त होत असतं. त्यामुळे जेवढे होतील तेवढे उपाय मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. आता बघा, आपल्या घरामध्ये जे काही सर्व व्यक्ती आहेत, मुलं आहेत, त्यांच्यावरून ह्या वस्तू आपल्याला उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. तर बघा, ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर आपल्या घराला सुद्धा दोष लागलेले असतात. मग त्या सर्व घरातल्या भिंती असतील, कोपरे असतील, तर ह्या सर्व ठिकाणी आपल्याला ह्या वस्तू टच करून घ्यायच्या आहेत. आता बघा, हे सर्व आपण उतरवत असताना, भिंतींना टच करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा आपल्या गुरूंचा आपल्याला जप करायचा आहे. किंवा मग आपण श्री राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं सुद्धा जप करू शकतो. आता बघा, एवढंच नाही तर आपल्या देवांना सुद्धा नजर लागत असते, त्यांना सुद्धा दोष लागत असतात. त्यामुळे देवांवरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. आता बघा, हे सर्व ठिकाणी उतरवून झाल्याच्या नंतर आता उरतो तो आपला मुख्य दरवाजा. तर आपल्याला मेन दरवाजापाशी जायचं आहे आणि आपल्या दरवाजावरून सुद्धा ह्या वस्तू उतरवायच्या आहेत. तर बघा, वरची जी चौकट आहे आणि खालचा जो उंबरठा आहे तर त्या दोन्हींना सुद्धा आपला हा हात लागला पाहिजे असं आपल्याला उतरवायचं आहे. तर पहा, ह्या वस्तू उतरवल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या एकदा आपण ह्या वस्तू उतरवल्यानंतर परत घरामध्ये यायचं नाही, तसंच हातात घेऊन मग घरामध्ये यायचं नाही. तर आपल्याला ह्या वस्तू घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे. बघा, ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तूंमध्ये भरपूर सारी नकारात्मकता आलेली असते, ह्या वस्तूंमध्ये सर्व दोष आलेले असतात. त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू परत घरामध्ये घेऊन न येता असंच बाहेर टाकून द्यायला जायचं आहे. आता बघा, प्रत्येक घरामध्ये उतरवलेल्या ह्या वस्तू आपण घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर तुमची जी घराची दक्षिण दिशा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहेत. परंतु तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला जर एखादं घर असेल, एखाद्याचे कपडे असतील तर आपल्याला तिथे टाकायचं नाही. अशा ठिकाणी टाकायचं जिथे कोणीच जाणार नाही. घरापासून थोडंसं दूर जा आणि ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे अशा ठिकाणी ह्या वस्तू आपण टाकून देऊ शकता, जिथे कोणी जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी. याचं कारण बघा, जर आपण आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत, ज्या काही आपल्या घरातले जे काही संकट आपण त्या नकारात्मकता त्या वस्तूंमध्ये आलेले आहेत ती जर आपण दुसऱ्याच्या घरावरती टाकली किंवा आपल्या घराचं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी जर भावना मनात असेल ना तर तुमचा हा उपाय अजिबात काम करणार नाही. या उपायाचा उलटा परिणाम तुमच्यावरच होईल. त्यामुळे उपाय करताना व्यवस्थित आणि श्रद्धेने करायचा आहे. कुणाचाही वाईट गोष्टींचा विचार आपल्याला करायचा नाही. आपल्याला आपलं चांगलं व्हावं असंच वाटणार आहे आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये अशा आपण आपल्याला आपल्या वागण्यातून राहायचं आहे. जर तुमचा जो डस्टबिन आहे घराच्या बाहेर त्या डस्टबिनमध्ये जरी टाकलं तरी चालेल. इकडे तिकडे कुणाच्या अंगावर न टाकता त्या डस्टबिनमध्ये सरळ टाकून. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.